लेकरं कशाला आलं तुम्ही? हाय मित्रांनो, झालं आपलं डायलिसिस. हे पहा हाताचे बेल्ट. तुम्ही म्हणसाना आता कुठं लोळायले तर आपलं योजनेचं संपलं मित्रांनो आज. आता ते डिस्चार्ज करून पुढच्या योजनेचं अप्रूव्हल टाकायचं आहे 4 वाजता. त्याच्यामुळं उद्या बंद आहे ना, त्यामुळं होणार नाही. म्हणून आज 4-5 वाजे लोक व्हायना थांबू आणि अप्रूव्हल टाकू, म्हणजे पुढचे आपले पैसे वाचतील लवकर जर मंजुरी आली तर. जर नाही आली तर मग पुढच्या डायलिसिस आपल्याला 2,500 रुपये खर्च करून करावं लागेल. तरी पण लवकर मंजुरी येणं म्हणजे कठीण आहे, पण करू आपण, प्रयत्न करू नाही का. त्याच्यामुळं त्यांची जरा त्रास नाही का, बाळूची तब्येत ठीक नाही म्हणून त्याला इथं झोपू घातलं आहे आपण. आणि जेवण वगैरे त्यानं बी केले, मी पण डायलिसिसमध्येच केलं आहे. तर जरासा का आराम करू इथं नाही का, 4-4:30 वाजे लोक, आणि मग घरी जायचं आहे आपल्याला. परेशानीच आहे का नाही. आजार म्हणजे खूप मित्रांनो, मेलेलं परवडलं नाही का, आजार नसला पाहिजे. तर अशा प्रकारचं हे तर त्रस्त आहेत. आता हे आजी बी त्रस्त हे, म्हणजे आजी बी टेन्शनमध्ये आहे, बाबा टेन्शनमध्ये आहे. गप्पा मारत बसलो, आम्हाला विचारलं कोण्या गावचे पाहुणे नाही का. ते आमच्या जिल्ह्यातलेच आहेत आणि आमच्या तालुक्यातलेच आहेत. आम्ही घनसावंगी तालुक्यातले, तुम्ही घनसावंगी. तर आता आम्ही त्यांच्या संग गप्पा मारत इथं वेळ काढू आपलं 4-5 वाजे लोक आहे का नाही. तर आशीर्वाद राहू द्या, आणि बाकी काय नाही. जास्तीत जास्त आपल्या चॅनलला फॉलो करा. कसं आहे, आपल्याला आर्थिक मदतीची खूप गरज आहे मित्रांनो, पण प्रत्येक याला आपल्याला स्कॅनर मागणं चुकीचं आहे नाही का. की त्यामुळं ते मला योग्य वाटत नाही, म्हणून आपण टाकत नाही. जसे दिवस ढकलायचे, मीठ मिरची चटणी भाकर खाऊन नाही का. तर त्याच्यासाठी तुमची मदत आपल्याला लागते, म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फॉलो करा, जेणेकरून आपल्याला तिकडून आर्थिक मदत मिळेल. कारण की खर्च तर आता हे कपाळावर लिहिलेलाच आहे. जरी मी 30-40 वर्ष जगलो, तर कमीत कमी 40 वर्ष जगलो, 40 तर नाही म्हणा, 20 वर्ष जरी जगलो तर एका वर्षाला आपल्याला 1,80,000 रुपये खर्च आहे. तर विचार करा तुम्ही, वर्षाला 2.25 लाख रुपये खर्च म्हणल्यावर 20 वर्षाचे किती होतात, खूप कठीण आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला फॉलो करा, की भविष्यात आपल्याला खर्च झापवल आणि आपण उपचार करू शकतो. त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन केलं ना मित्रांनो, तर खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. कारण वेळ वाईट आहे, त्यामुळं तुम्हाला आपण विनंती करतो की आपल्या चॅनलला फॉलो करा. कसं आहे, परिवारासाठी 2 मुलं आहे. बाळूची बी तब्येत बरी नाही, बाळून सकाळपासून जेवण नाही केलं. आता फक्त नारळ पाणी दिलं आहे त्याला, एक काही खाऊ वाटाना त्याला, नारळ पाणी पाजलं त्याला, बसलाय फोन पाहत. आता तिकडे बी मध्ये खूप गरमी, त्यामुळं आम्ही इथं झोपलो. मी पण आता झोपतो थोडा वेळ आहे का नाही. चला बाय, घ्या काळजी.